हॅलो, नमस्कार. क्लासमेट ई लर्निंग या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण महत्त्वपूर्ण नियुक्त्याच्या अनुषंगाने काही प्रश्न आपण दिलेले आहे, सो त्याचं विश्लेषण करूयात. जे एक्सपेक्टेड प्रश्न आहेत ते आपण घेतलेले आहे आणि त्यावरचं सविस्तर सखोल विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी दिलेले जे प्रश्न आहेत एकंदरीतच सुपर 200 या टेलिग्राम चॅनलवर आपण पोस्ट केलेले होते. सो तुम्ही ते क्वेश्चन अटेम्प्ट केलेलंच असणार आहे. सो त्याचं विश्लेषण आपण करूयात. या व्यतिरिक्त आपण साधारणतः 25+ जे काही वन लायनर आहेत जे परीक्षेत विचारले जाऊ शकतात, किंबहुना त्यावर प्रश्न याआधी विचारला गेलेला आहे चालू घडामोडीच्या अनुषंगाने, तर ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो थेट आपण आपल्या लेक्चरला सुरू करूयात. सो पहिला प्रश्न आपण या ठिकाणी एकंदरीतच यस महेंद्रदेव यांच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो प्रश्नात आपल्याला विचारला गेलेला आहे की सो प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे तर खालीलपैकी योग्य विधाने ओळखा व उचित पर्याय निवडा. अविधान आहे पंतप्रधानांचा आर्थिक सल्लागार परिषदेचे किंवा परिषदेच्या अध्यक्षपदी अलीकडे यश महेंद्रदेव यांची नियुक्ती करण्यात आली. ब आहे 2017मध्ये या इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल ऑफ PM, ज्याला आपण आर्थिक सल्लागार परिषद म्हणत असतो, पंतप्रधानांचा आर्थिक सल्लागार परिषद, सो ते स्थापन झाल्यापासून यस महेंद्रदेव हे तिसरे अध्यक्ष ठरले आहे असा ब विधानात दिलेला आहे. त्यानंतर क विधान महेंद्रदेव हे ॲक्सिस बँकेचे माजी संचालक राहिले आहेत. आणि ड विधानात दिलेलं आहे की या इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल PMचे पहिले अध्यक्ष डॉक्टर बिबेक देवराय हे होते. सो त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला योग्य विधान कुठले आहे ते ओळखायचं आहे. ओके, आता यस महेंद्रदेव एकंदरीतच त्यांची इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल ऑफ PM किंवा पंतप्रधानांचा आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्षपदी नियुक्त होणारे ते दुसरे अध्यक्ष ठरलेले आहे. सो लक्षात ठेवायचे ते दुसरे अध्यक्ष ठरलेले आहेत. यापूर्वी विवेक देबरॉय हे पहिले अध्यक्ष ठरलेले होते. 2017मध्ये जेव्हा पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना झाली तेव्हापासून बिबेक देबरॉय हे या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष होते. सो मागील वर्षी अर्थात साधारणतः नोव्हेंबर 2024मध्ये त्यांचं निधन झाल्याच्या नंतर एकंदरीतच हे जे काही पद आहे ते रिक्त होतं. सो ते आता यापदी यस महेंद्रदेव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अध्यक्षपदासाठी असा विशिष्ट कालावधी एकंदरीतच कार्यकाळ किंवा कालावधी निश्चित करण्यात आलेला नाही. सो केंद्रीय मंत्रिमंडळाच्या इच्छेवर ते अवलंबून असतो. सो एकंदरीतच ती नॉन स्टॅट्युटरी व नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी असल्या कारणामुळे असा विशिष्ट टर्म किती असेल याविषयी काही एकंदरीतच कुठल्याही घटनेमध्ये किंवा लॉमध्ये सांगण्यात आलेलं नाही. ओके, सो ते एक लक्षात ठेवा. ते मंत्रिमंडळाच्या इच्छेनुसार किंवा मंत्रिमंडळाच्या इच्छेवर असतो. आता यस महेंद्रदेव यांच्याविषयी आपल्याला आणखी माहिती जाणून घ्यायचं आहे. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी PhD केलेली आहे. त्यानंतर येल विद्यापीठ, ओके, युनायटेड स्टेटमधील जे काही येल विद्यापीठ आहे सो त्यामधून त्यांनी पोस्ट डॉक्टरल केलेलं आहे. इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च ते संचालक झालेले होते. ओके, सो लक्षात ठेवायचं इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च ते या संस्थेचे ते संचालकपदी नियुक्ती झालेली होती. तसेच भारताच्या सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष होते. नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशनचे ते अध्यक्ष होते. कृषी खर्च आणि किंमत आयोगाचे अर्थात CACP, सो कृषी खर्च आणि किंमत आयोगाचे देखील ते अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी कोटक महिंद्रा बँक, कोटक प्राईम लिमिटेड आणि ॲक्सिस बँकेचे स्वतंत्र संचालक म्हणून कार्य केलेलं आहे. सो इतकं इन्फॉर्मेशन आपल्याला यस महेंद्रदेव यांच्या बाबतीत माहिती असणे गरजेचं आहे. परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, आता आपल्या प्रश्नात जे दिलेलं होतं तर त्याच्यामध्ये पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्षपदी अलीकडे यस महेंद्रदेव यांची नियुक्ती करण्यात आली. सो जे विधान आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. ब विधान आहे 2017मध्ये EACPM अर्थात इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल ऑफ PM स्थापन झाल्यापासून ते तिसरे अध्यक्ष ठरले का तर तिसरे अध्यक्ष नसून ते दुसरे अध्यक्ष ठरलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी ब जे विधान आहे ते चुकीचं असणार आहे. महेंद्रदेव हे ॲक्सिस बँकेचे माजी संचालक राहिलेले आहे. सो आताच आपण बघितलं ॲक्सिस बँकेचे ते स्वतंत्रपणे संचालक म्हणून कार्य केलेले आहे. त्याच्यामुळे संचालकपदी राहिलेले आहेत. त्यामुळे क जे विधान आहे ते देखील या ठिकाणी योग्य असणार आहे.
इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल ऑफ PMचे पहिले अध्यक्ष डॉक्टर विवेक देवराय. ओके, सो विवेक देवराय किंवा विवेक देबराय देखील म्हटलं जातं. सो हे होते. सो या ठिकाणी ड जे विधान आहे ते देखील या ठिकाणी काय असणार आहे, तर बरोबर असणार आहे. फक्त या ठिकाणी ब जे विधान आहे तर ब विधान चुकीचं आहे, त्याच्यामुळे आपण ब असणारा पर्याय सर्वात आधी आपण एलिमिनेट करूया. सो एलिमिनेशन मेथडचा वापर करून बघूयात आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो का नाही. त्यानंतर आपल्याकडे मिनिमम रिजेक्शनचा वापर करून आपण जाऊ शकतो. सो अ क ड या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अ क ड पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न एकंदरीतच विधी आयोग अलीकडे 2024मध्ये 23वा विधी आयोग स्थापन करण्यात आलेला आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लॉ कमिशन म्हणत असतो. सो लॉ कमिशनच्या अनुषंगाने या 23व्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, वन लाईनर. सो लक्षात ठेवायचं आहे 23व्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली. ऋतुराज अवस्थी, दिनेश माहेश्वरी, दीपक मिश्रा, अजय कुमार सिन्हा. ओके, सो या ठिकाणी अजय कुमार सक्सेना पाहिजे होतं. सो ओके, सो या ठिकाणी आपल्याला 23व्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली असा प्रश्न आहे. सो 23व्या विधी आयोगाच्या बाबतीत एकंदरीतच 15 एप्रिल 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश दिनेश माहेश्वरी यांची अध्यक्षपदी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली. यासोबतच पूर्णवेळ सदस्य म्हणून एकंदरीत हितेश जैन आणि DP वर्मा यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, सो 23व्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ते असणार आहे पर्याय क्रमांक 2 न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी. जे ऋतुराज अवस्थी आहेत तर ते एकंदरीतच 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष होते. सो लक्षात ठेवायचं आहे 22वा विधी आयोगाचे लॉ कमिशनचे अध्यक्ष होते. ओके, ऋतुराज अवस्थी. त्यानंतर दीपक मिश्रा हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिलेले किंवा सरन्यायाधीश राहिलेले आहे. अशा ठिकाणी दिनेश माहेश्वरीच्या संदर्भात आपल्याला स्टेटमेंट बेस्ड प्रश्न आला तर ते माहिती असायला हवी. 2019 ते 2023 या कालावधीमध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यांनी राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मेघालय, कर्नाटक या राज्यातील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं. आता 23व्या विधी आयोगाची स्थापना कधी झाली तर लक्षात ठेवा 23व्या विधी आयोगाची स्थापना एकंदरीतच 1 सप्टेंबर 2024 रोजी या आयोगाची स्थापना झालेली आहे. याचा कार्यकाळ 31 ऑगस्ट 2027 पर्यंत असणार आहे. सो 3 वर्षासाठी हा लॉ कमिशन या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे. 1 अध्यक्ष, 4 पूर्ण सदस्य, 2 पदसिद्ध सदस्य, 5 अर्धवेळ सदस्य म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात येतो आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो सध्या एक जे काही अध्यक्ष आहेत दिनेश माहेश्वरी आणि 2 पूर्णवेळ सदस्य आहेत. इतर सदस्यांची नियुक्ती अद्याप होण्यास आहे, त्याच्यामुळे आपल्याला फक्त अध्यक्ष कोण झालेले आहे ते आपल्याला माहिती असायला हवी. मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे. आता सुरुवातीला जर आपण लॉ कमिशनच्या बाबतीत जर बघितलं तर 1833च्या चार्टर ॲक्टनुसार ओके ब्रिटिशांच्या काळामध्ये 1833च्या चार्टर ॲक्टनुसार 1834मध्ये लॉ कमिशन स्थापन करण्यात आलेलं होतं आणि त्याचे पहिले अध्यक्ष होते लॉर्ड मॅकेले. ओके, सो लॉर्ड मॅकेले हे पहिले अध्यक्ष होते. स्वतंत्र भारताचा पहिला विधी आयोग 1955मध्ये स्थापन करण्यात आलेलं होतं, ज्याचे अध्यक्ष होते तत्कालीन महान्यायवादी MC सेटलवाड. सो हे देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. MC सेटलवाड हे पहिल्या विधी आयोगाचे अध्यक्ष होते. ओके, सो लक्षात ठेवायचं आपल्याला विधी आयोगाच्या बाबतीत. सो पर्याय क्रमांक 2 न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी हे 23व्या विधी आयोगाचे अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर सेबीच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती झाली असा प्रश्न येऊ शकतो किंवा स्टेटमेंट बेस्ड प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खालील योग्य विधाने विचारात घेऊन अचूक पर्याय निवडा. अ विधान आहे तुहिन कांत पांडे यांची सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. ब आहे ते सेबीचे 12वे अध्यक्ष ठरले आहेत. 1987 बॅचचे झारखंडचे ते IAS अधिकारी आहेत. आणि ड आहे सेबीची स्थापना GS पटेल यांच्या शिफारशीनुसार 1988मध्ये करण्यात आली. सो या ठिकाणी अ ब क अ आणि ड ब आणि ड ब क ड. सो सेबीच्या अध्यक्षपदी जे नियुक्ती झालेली आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, आता तुहिन कांता पांडे. सो लक्षात ठेवायचं आहे तुहिन कांता पांडे किंवा तुहिन कांत पांडे यांची अलीकडे
सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. 1987 बॅचचे या ठिकाणी बँकेचे झालेले आहे. ओके, सो या ठिकाणी 1987 बॅचचे ते IAS अधिकारी आहेत. ओके, सो ओडिशा कॅडरचे ते IAS अधिकारी आहेत. पंजाब विद्यापीठ चंदीगड येथून त्यांनी अर्थशास्त्रात MA व बर्मिंगहम विद्यापीठातून त्यांनी MBA केलेलं आहे. सो हे देखील लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो पंजाब विद्यापीठातून जी काही पंजाब विद्यापीठ आहे चंदीगडमध्ये, तर त्या विद्यापीठातून अर्थशास्त्रात MA आणि बर्मिंगहम विद्यापीठातून त्यांनी MBA केलेलं आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे ते सचिव राहिलेले आहेत. ओके, सो इन शॉर्ट आपण दीपम ज्याला म्हणत असतो, सो त्याचे सचिव देखील राहिलेले आहे. नियुक्तीपूर्वी अर्थात सेबीचे अध्यक्ष होण्यापूर्वी त्यांची नियुक्ती भारताचे वित्त व महसूल सचिव म्हणून ते काम पाहत होते. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. सेबीच्या अध्यक्षपदी तुहिन कांत पांडे यांच्या 3 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली. सेबीचे ते कितवे अध्यक्ष ठरले तर हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. एकच मिनटं. सो सेबीचे अध्यक्षपदी नियुक्त झालेले तुहिन कांत पांडे हे कितवे अध्यक्ष ठरले असा प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं ते 11वे अध्यक्ष ठरलेले आहेत. ओके, सो या ठिकाणी विधानामध्ये 12वे दिलेलं आहे. सो ते विधान चुकीचं आहे. सो 11वे अध्यक्ष ठरलेलं आहे. सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष यांचा आधी जे काही पहिली महिला अध्यक्ष म्हणून माधवी पुरी बुच ह्या होत्या. सो यांची जागा त्यांनी आता घेतलेली आहे. ओके, सो थोडक्यात त्यांची जागा या तुहिन कांत पांडे यांनी घेतलेली आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता आपण प्रश्नाकडे येऊयात. प्रश्नात जे दिलेलं होतं की तुहिन कांत पांडे यांची सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली, बरोबर विधान आहे. सो त्यामुळे जे विधान असणार आहे ते विधान या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर सेबीचे ते 12वे अध्यक्ष ठरले का? आताच आपण बघितलं सेबीचे ते 11वे अध्यक्ष ठरले, त्यामुळे जे विधान असणार आहे ते चुकीचं असणार आहे. 1987 बॅचचे झारखंडचे ते IAS अधिकारी आहेत किंवा झारखंड कॅडरचे ते IAS अधिकारी आहेत का? सो आताच आपण बघितलं या ठिकाणी. सो 1987 बॅचचे ते ओडिशा कॅडरचे IAS अधिकारी आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी देखील काय असणार आहे तर चुकीचं असणार आहे. सेबीची स्थापना GS पटेलच्या शिफारशीनुसार 1988 मध्ये झाली. आता सेबीविषयी जर आपण बेसिक बघितलं की सेबीच्या संदर्भात कधी स्थापन झालेलं आहे किंवा जे वैधानिक दर्जा किंवा स्टॅट्युटरी स्टेटस कधी देण्यात आलेला आहे. सो सेबी ज्याला आपण सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणत असतो, ज्याला भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ GS पटेल समितीच्या शिफारशीवरून 12 एप्रिल 1988ला, ओके, सो लक्षात ठेवायचं 12 एप्रिल 1988ला एक असंवैधानिक संस्था म्हणून याची स्थापना झालेली होती. 30 जानेवारी 1992 तारीख लक्षातच ठेवायचं आहे, याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो 30 जानेवारी 1992ला सेबी ॲक्ट 1992 नुसार या सेबीला जी काही संस्था आहे तर त्याला वैधानिक दर्जा किंवा एकंदरीतच स्टॅट्युटरी स्टेटस या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, 1988 मध्ये स्थापना झालेली होती, मात्र ते नॉन स्टॅट्युटरी होती. 92 मध्ये त्याला स्टॅट्युटरी स्टेटसचा दर्जा देण्यात आलेला आहे. मुख्यालय कुठे आहे तर मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. विभागीय कार्यालय विचारले असेल तर लक्षात ठेवायचं कोलकाता, दिल्ली आणि चेन्नई. सो KDC कोलकाता, दिल्ली आणि चेन्नई या ठिकाणी याचे विभागीय कार्यालय किंवा रिजनल ऑफिस आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सेबीचे पहिले अध्यक्ष कोण होते? महत्त्वपूर्ण आहे, स्टेटमेंट बेस्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो डॉक्टर S.A. दवे, नाव लक्षात ठेवायचं, डॉक्टर S.A. दवे हे या सेबीचे पहिले अध्यक्ष होते. भांडवल बाजारातील नियंत्रण करणे, विकास घडवणे आणि गुंतवणूकदारांचे संरक्षण करणे इत्यादी कार्य या सेबीला करावे लागतो आहेत. सो ते त्यांचं कार्य देखील आपण वन लायनरमध्ये या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो. ओके, आता जे विधानात या ठिकाणी दिलेलं होतं की सेबीची स्थापना GS पटेल यांच्या शिफारशीनुसार 1988 मध्ये करण्यात आली. सो बरोबर आहे, GS पटेल यांच्या शिफारशीनुसार 12 एप्रिल 1988ला करण्यात आली. त्याच्यामुळे जे विधान या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर असणार आहे. ओके, सो आणि बरोबर, मात्र आणि चुकीचं आहे. का चुकीचं आहे तर 11वे अध्यक्ष पाहिजे होतं, जे या ठिकाणी 12वे दिलेलं आहे, त्याच्यामुळे चुकीचं आहे. आणि या ठिकाणी झारखंड नव्हे तर ओडिशा कॅडरचे त्या IAS अधिकारी आहेत, त्याच्यामुळे जे विधान आहे ते देखील चुकीचं असणार आहे. आणि आपल्याला अचूक म्हणजे काय तर बरोबर विधान विचारलेलं आहे, चुकीचं नसणारा, त्यामुळे बरोबर विधान नसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 आणि बरोबर. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. मोस्ट प्रोबेबिलिटी आहे की यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे
एकंदरीतच मुंबई उच्च न्यायालयाचे जे काही मुख्य न्यायाधीशपदी जानेवारीमध्ये आलोक आराधे, न्यायमूर्ती आलोक आराधे यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. तर त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला योग्य विधाने ओळखा असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो खालील विधानांपैकी योग्य विधाने ओळखा. अविधान आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी जानेवारी 2025मध्ये आलोक आराधे यांची नियुक्ती करण्यात आली किंवा नियुक्ती झाली. ब आहे ते उच्च न्यायालयाचे 48वे मुख्य न्यायाधीश ठरले. आणि क आहे ते मूळचे छत्तीसगड राज्याचे आहेत. सो कोणत्या राज्याचे आहेत असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. सो न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या संदर्भात आपण जे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते बघूयात. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी आलोक आराधे. सो 21 जानेवारी 2025 रोजी राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी आलोक आराधे यांना शपथ दिलेली आहे. ओके, त्यांचा कार्यकाळ एप्रिल 2026पर्यंत असणार आहे. ते मुंबई उच्च न्यायालयाचे 48वे मुख्य न्यायाधीश ठरलेले आहेत. शपथ जरी या ठिकाणी राज्यपालांनी दिलेली असली तरी यांची नियुक्ती कोण करत असतात तर लक्षात ठेवायचं, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती प्रेसिडेंट करीत असतात. ओके, राष्ट्रपती करीत असतात. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, राज्यपाल करीत नाही. सो मुंबई उच्च न्यायालयाचे ते 48वे न्यायाधीश बनलेले आहेत किंवा ठरलेले आहेत. न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या संदर्भात ते मूळचे किंवा त्यांचा जन्म 1964मध्ये रायपूर छत्तीसगड येथे झालेला आहे. 12 जुलै 1988 रोजी एकंदरीतच वकील म्हणून त्यांनी नोंदणी केली. त्यानंतर तत्कालीन म्हणजे छत्तीसगड राज्य विभाजित होण्याआधी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड एकत्रच होतं. तर मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयातील जबलपूर खंडपीठात त्यांनी खंडपीठामध्ये कार्य केलेलं आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं, जबलपूर खंडपीठात त्यांनी कार्य केलेलं आहे. 29 डिसेंबर 2009मध्ये किंवा या रोजी 29 डिसेंबर 2009 रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. तर त्याच उच्च न्यायालयामध्ये 2011मध्ये कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेलं होतं. 2018मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. 2023मध्ये तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. सो कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तर तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे 2023मध्ये झालेले आहेत. आणि त्यानंतर बॉम्बे किंवा नॉट बॉम्बे, मुंबई. ओके, सो मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीशपदी या ठिकाणी त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे जानेवारी 2025 पासून. ओके, आणि ते 48वे या ठिकाणी मुख्य न्यायाधीश ठरलेले आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आता जे प्रश्नात आपल्याला दिलेलं होतं तर त्याच्यामध्ये आपल्याला योग्य विधाने ओळखाचा प्रश्न विचारण्यात आलेला होता. अविधान मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी जानेवारी 2025मध्ये आलोक आराधे यांची नियुक्ती झाली. बरोबर आहे. ते मुंबई उच्च न्यायालयाचे 48वे मुख्य न्यायाधीश ठरले का? हे देखील बरोबर आहे. आणि ते मूळचे कुठले आहेत तर छत्तीसगड राज्याचे आहेत. सो छत्तीसगड राज्य रायपूर या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. त्याच्यामुळे त्यानंतर ब आणि क तीनही विधान या ठिकाणी योग्य असणार आहे. सो पर्याय क्रमांक 4 ब आणि क बरोबर किंवा योग्य असणार आहे. ओके, सो पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न वन लायनर स्वरूपाचा प्रश्न आहे आणि यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, अमरावतीमधील रितपूर येथे स्थापन झालेल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदी यांची निवड झाली. सो कोणाची निवड? रितपूर, अर्थात जे काही अमरावतीमध्ये रितपूर आहे तर त्या रितपूर या ठिकाणी स्थापन झालेली मराठी भाषा विद्यापीठ त्याचे पहिले कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रवीण परदेशी, सुष्मिता देशपांडे, डॉक्टर अविनाश आवळगावकर आणि रंगनाथ पठारे. सो लक्षात ठेवायचं आहे, डॉक्टर अविनाश आवळगावकर यांची नियुक्ती अलीकडे किंवा 2024मध्ये अमरावती रितपूर येथे स्थापन झालेल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू पदी नियुक्ती झालेली आहे. सो डॉक्टर विनाश आवळगावकर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यांच्या बाबतीत त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील राजूर बाजार येथे झालेला आहे. सो त्यानंतर त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागामध्ये 30 वर्ष त्यांनी अध्यापन केलेलं आहे. सो हे देखील लक्षात ठेवायचं आहे, 30 वर्ष त्यांनी अध्यापन केलेलं आहे. किलबिल, सांजबावरी हे काव्यसंग्रह, तर श्री गोविंद प्रभूविषयक साहित्य, वि स खांडेकरांची कविता, मराठी साहित्य संशोधनाच्या नव्या दिशा अशी 16हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. विदर्भ संशोधन मंडळाने त्यांना संशोधन महर्षी म्हणून गौरवलेलं आहे. सो हे देखील जर विधान स्वरूपात प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं आहे, कोणत्या संस्थेने त्यांना संशोधन महर्षी म्हणून गौरवलेले आहेत तर विदर्भ संशोधन
मंडळाने त्यांना संशोधन महर्षी म्हणून गौरविलेले आहे. ओके, सो इट्स ऑल अबाउट डॉक्टर अविनाश आवलगावकर. सो पर्याय क्रमांक 3 डॉक्टर अविनाश आवलगावकर यांची नियुक्ती मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदी करण्यात आली. सो हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न परत वन लाईनर देण्यात आलेला आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या अध्यक्षपदी अर्थात PIB, सो PIBच्या अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली. धीरेंद्र ओझा, अशोक कुमार सिंग, रामचरण देव, अभिषेक पटेल. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे महासंचालकपदी डॉक्टर धीरेंद्र ओझा धीरेंद्र ओझा यांची नियुक्ती करण्यात आली. भारतीय माहिती सेवा अधिकारी भारतीय माहिती सेवा अधिकारी असलेले इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसचे अधिकारी असलेले धीरेंद्र ओझा यांची अलीकडे किंवा 2024मध्ये PIBच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना साधारणतः 2 वर्षाचा अर्थात 2026पर्यंतचा कार्यकाळ मिळालेला आहे, 2 वर्षाचा. आता प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोविषयी बेसिक काय तर सर्वात आधी एकंदरीतच 1920मध्ये कंट्रोल ब्युरो ऑफ इन्फॉर्मेशन ओके, सो सुरुवातीला CBI अर्थात कंट्रोल ब्युरो ऑफ इन्फॉर्मेशन या नावाने याची स्थापना झालेली होती. याचे पहिले महासंचालक कोण होते किंवा पहिले संचालक तर LF रुसब्रुक. सो LF रुसब्रुक हे या CBI अर्थात कंट्रोल ब्युरो ऑफ इन्फॉर्मेशन ज्याला आपण PIB म्हणतो तर त्याचे पहिले महासंचालक होते. 1941मध्ये पहिले भारतीय महासंचालक झालेले आहेत. कोण आहेत ते तर J नटराजन. त्यानंतर 1946मध्ये याचा नावात बदल करून याला कंट्रोल ब्युरो ऑफ इन्फॉर्मेशन ऐवजी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हटले जाऊ लागले. ते एक लक्षात ठेवायचं आहे. मुख्यालय कुठे आहे तर मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. भारत सरकारची प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला माहिती प्रसारित करण्यासाठी एक जबाबदार नोडल एजन्सी म्हणून ही संस्था कार्य करते. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच पहिली जी काही आपल्या महाराष्ट्रातील पहिली महिला मुख्य सचिव ठरलेल्या आहेत सो त्यांच्या बाबतीत आहे. अलीकडे जर राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत असा प्रश्न आला तर ते लक्षात ठेवायचं आहे. राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र पहिली महिला मुख्य सचिव सो मागच्या वर्षी अर्थात 2024मध्ये यांची नियुक्ती करण्यात आलेली होती सुजाता सौनिक यांची. सो ते पहिली महिला मुख्य सचिव ठरलेल्या होत्या. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आणि अलीकडे त्यांच्या जागी राजेश कुमार ओके IAS अधिकारी राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो प्रश्न काय आहे ते बघूयात. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव ठरलेल्या सुजाता सौनिक यांच्याबद्दल योग्य विधाने ओळखा असा प्रश्न आहे. जून 2024मध्ये त्यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्या मूळच्या राजस्थान राज्यातील आहेत. आहे 1987 बॅचच्या महाराष्ट्र कॅडरचे ते IAS अधिकारी आहेत. आणि आहे पंजाब विद्यापीठातून त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. सो या विधानांपैकी कोणते विधान योग्य असणार आहे. आता महाराष्ट्राच्या पहिली महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक कधी नियुक्ती झालेली होती तर लक्षात ठेवायचं 30 जून 2024 रोजी महाराष्ट्राचे मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेली होती. त्यांना जवळपास 1 वर्षाचा कार्यकाळ मिळालेला आहे आणि त्यांचा 1 वर्षाचा कार्यकाळ अलीकडे जूनमध्ये पूर्ण झाला. त्यानंतर राजेश कुमार यांची नियुक्ती त्या ठिकाणी एकंदरीतच राज्याच्या मुख्य सचिवपदी करण्यात आलेली आहे. सो 48वे मुख्य सचिव ठरलेल्या होत्या सुजाता सौनिक. सो लक्षात ठेवायचे 48वे मुख्य सचिव ठरलेल्या होत्या. आणि अलीकडे जे काही राजेश कुमार आहेत ते 49वे मुख्य सचिव आहेत. या पदावर निर्माण होणाऱ्या किंवा या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी होत्या. त्यांचे पती देखील अर्थात मनोज सौनिक देखील IAS अधिकारी आहेत. सो ते देखील या राज्य मुख्य सचिवपदी त्यांनी काम पाहिलेलं होतं. सो पती पत्नी एकाच पदावर नियुक्त होणे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच घडलेलं होतं. मूळच्या हरियाणाच्या जन्मलेल्या किंवा मूळच्या हरियाणाच्या असलेल्या 1987 बॅचच्या महाराष्ट्र कॅडरच्या त्या IAS अधिकारी आहेत. सो हे लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं मूळ कुठं आहे तर हरियाणा. ओके, हरियाणामध्ये त्यांचा जन्म आणि 1987 बॅचचे ते महाराष्ट्र कॅडरचे ते IAS अधिकारी आहेत. पंजाब विद्यापीठातून इतिहास विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली आहे जे आपल्याला स्टेटमेंटमध्ये विचारलेलं होतं. त्यानंतर नियुक्तीपूर्व ओके, सो मुख्य सचिव म्हणून नियुक्ती होण्याआधी महाराष्ट्र शासनाचा गृह विभाग सामान्य प्रशासन विभागामध्ये ते
अतिरिक्त मुख्य सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. सो नितीन करीर यांच्या नंतर एकंदरीतच या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक आलेल्या होत्या आणि त्यांच्यानंतर आता अलीकडे 49वे सचिव कोण ठरलेले आहेत किंवा मुख्य सचिव, तर ते लक्षात ठेवायचं राजेश कुमार. ओके, सो राजेश कुमार हे लक्षात ठेवायचे आहे नाव. राजेश कुमार एकंदरीतच 1988 बॅचचे IAS अधिकारी आहेत. ओके, आणि ते राजेश कुमार मात्र राजस्थानचे आहेत. ह्या हरियाणाच्या होत्या सुजाता सौनिक, ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि पंजाब विद्यापीठातून इतिहास विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली आहे. आता प्रश्नात जे दिलेलं होतं की आपल्याला योग्य विधान फाइंड आउट करायचं आहे. जून 2024मध्ये त्यांनी पदभार स्वीकारला, बरोबर आहे. 30 जून 2024मध्ये त्यांनी पदभार स्वीकारलेला होता. त्यामुळे जे विधान आहे ते योग्य असणार आहे. त्यामुळेच्या राजस्थान राज्यातील आहे, चुकीचं आहे. राजस्थान राज्यातील नसून हरियाणा राज्यातील आहे, त्याच्यामुळे जे विधान आहे ते चुकीचं असणार आहे. 1987 बॅचच्या महाराष्ट्र कॅडरचे ते IAS अधिकारी आहेत. या ठिकाणी योग्य असणार आहे. आणि त्यांनी पंजाब विद्यापीठातून इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. सो हे देखील बरोबर असणार आहे. सो क आणि ड. सो क आणि ड असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी वन लायनर दिलं गेलेलं आहे आणि काही महत्त्वाचे वन लायनर ज्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो अपेक्षित असे वन लायनर या ठिकाणी आपण दिलेलं आहे. ओके, नासाकडून पहिले मुख्य आर्टिफिशियल इंटेलिजन्स अधिकारी म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली. जेम्स टेकवर्थ, ॲडम ख्राइस्ट, जॉर्डन बॉम्ब आणि डेव्हिड साल्वागिनी. सो लक्षात ठेवायचे आहे, नासाकडून पहिले मुख्य आर्टिफिशियल इंटेलिजन्स अधिकारी म्हणून डेव्हिड साल्वागिनी यांची नियुक्ती अलीकडे करण्यात आलेली आहे. सो डेव्हिड साल्वागिनी या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. यासोबतच काही महत्त्वपूर्ण वन लायनर ज्याच्यामध्ये युनायटेड किंगडमची किंवा ब्रिटनची जी काही गुप्तचर संस्था आहे ज्याला MI6 म्हटलं जातो आहे, सो त्याचे प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर ब्लेज मेट्रोवेली यांची नियुक्ती करण्यात आली. आणि ह्या एक महिला आहेत आणि त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. ओके, फर्स्ट फिमेल ऑफिसर टू जॉईन MI6 ऑफ युनायटेड किंगडम. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे, युनायटेड किंगडमच्या प्रसिद्ध गुप्तचर संस्था या पदी किंवा याचे संचालकपदी ब्लेज मेट्रोवेली यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक. ओके, सो ज्याला आपण AIIB म्हणत असतो. सो याची अध्यक्षपदी झौ जियाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्या कुठल्या तर चीनच्या आहेत. ओके, चीनमध्येच याचे मुख्यालय देखील आहे. सो एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचे अध्यक्षपदी झौ जियाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष जेनिफर गेलिंग सिमन्स. ओके, सो जेनिफर गेलिंग सिमन्स नॅशनल डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या आहेत. सो यावर राज्यसेवा मुख्य परीक्षेवर प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि एकंदरीतच त्यांचा पक्ष कुठला आहे असा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. सो नॅशनल डेमोक्रॅटिक पक्ष. सो जेनिफर गेलिंग सिमन्स लक्षात ठेवायचं आहे, ज्या सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ठरलेल्या आहेत. त्यानंतर हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनी आहे. सो या हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी किंवा व्यवस्थापकीय संचालक ज्याला आपण मॅनेजिंग डायरेक्टर आपण इंग्लिशमध्ये म्हणत असतो. सो या हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीच्या पहिली महिला मॅनेजिंग डायरेक्टर किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रिया नायर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो ते एक लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून डॉक्टर अभिजित सेठ. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे, डॉक्टर अभिजित सेठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, नॅशनल मेडिकल कमिशन डॉक्टर अभिजित सेठ. त्यानंतर आहे भारतीय नौदलातील पहिल्या महिला फायटर प्रशिक्षणार्थी
आस्था पुणे. ओके, सो आस्था पुण्याच्या बाबतीत देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यासोबतच रेल्वे सुरक्षा दलाच्या ज्या काही पहिली महिला महासंचालक म्हणून सोनाली मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो रेल्वे सुरक्षा दलाच्या पहिली महिला महासंचालक कोण ठरलेले आहेत तर सोनाली मिश्रा. त्यानंतर आहे राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण. ओके, सो राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण, ज्याला आपण नालसा शॉर्टमध्ये म्हणत असतो. सो त्याचे अध्यक्षपदी एकंदरीतच न्यायमूर्ती सूर्यकांत. ओके, सो न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, त्यानंतर पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण, ज्याला PFRDA. ओके, सो पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. सो याची अध्यक्षपदी लक्षात ठेवायचं, यावर कंबाईनच्या एका परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला होता. ओके, सो शिवसुब्रमण्यम यांची या ठिकाणी PFRDAच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची पहिली महिला कार्यकारी संचालक, या संचालक अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आरती सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली. सो टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या पहिली महिला कार्यकारी संचालक, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून आरती सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. यासोबतच आणखी जर आपण बघितलं तर एक लक्षात ठेवायचं आहे, IRDAI, ज्याला आपण इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑथॉरिटी ऑफ इंडिया आपण संबोधतो. सो विमा नियामक आणि विकास प्राधिकरण. ओके, सो भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण. सो याची अध्यक्षपदी 1 सप्टेंबर लेटेस्टमध्ये आता 2025मध्ये एकंदरीतच अजय शेठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, वन लायनर स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यांच्याविषयी आणखी जर आपण बघितलं तर 1987 बॅचचे ते IAS अधिकारी आहेत. सो IAS अधिकारी राहिलेले अजय सेठ यांची नियुक्ती या ठिकाणी, जे आधी देबासिस पांडा होते, यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला होता. सो देबासिस पांडाच्या जागी अजय सेठ हे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणच्या अध्यक्षपदी करण्यात आलेले आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं. ओके, सो पुढे जाऊयात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून 31 मे 2024 रोजी यांची नियुक्ती करण्यात आली. सो मागच्या वर्षी 31 मे 2024मध्ये तंबाखू नियंत्रणासाठी ओके, सो तंबाखू नियंत्रणासाठी कुणाची ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो लक्षात ठेवायचं आहे, पण तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून 31 मे 2024 रोजी PV सिंधू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. यासोबतच 31 मार्च हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो, किंवा त्याला वर्ल्ड नो टोबॅको डे म्हणून संबोधण्यात येतो, किंवा हा दिवस या ठिकाणी साजरा केला जातो आहे किंवा आयोजित केला जातो. 2025ची अर्थात या वर्षीची थीम काय होती तर ब्राईट प्रोडक्ट डार्क इंटेन्शन अँड अनमास्क अपील. ब्राईट प्रोडक्ट डार्क इंटेन्शन अँड अनमास्क अपील. सो हे या 2025च्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाची थीम होती. ओके, 2024च्या संकल्पना प्रोटेक्टिंग चिल्ड्रन फ्रॉम टोबॅको टू इंडस्ट्री. ओके, सो टोबॅको इंडस्ट्री इंटरफेरन्स, प्रोटेक्टिंग चिल्ड्रन्स फ्रॉम टोबॅको इंडस्ट्रीज इंटरफेरन्स. ओके, सो इंटरफेरन्स या नावाची थीम एकंदरीतच 2024मध्ये आयोजित करण्यात आलेली होती. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. यासोबतच विविध उपक्रमांचे जर आपण सदिच्छा दूत किंवा ब्रँड ॲम्बॅसिडर बघितलं
तर हरियाणातील जे काही बेटी बचाव बेटी पढाओ मोहीम आहे तर त्याचे त्या मोहिमेचे जे काही सदिच्छा दूतपदी कोणाची निवड करण्यात आली तर लक्षात ठेवायचे साक्षी मलिक. ओके, सो ब्रँड अँबॅसिडर ठरलेले आहे साक्षी मलिक बेटी बचाव बेटी पढाओ मोहिमेच्या. त्यानंतर पश्चिम बंगालचे सदिच्छा दूत शाहरुख खान, सो एक लक्षात ठेवायचं आहे. यासोबतच या ठिकाणी कॉन्फिडेरेशन ऑफ वुमन एंटरप्रेनर्स. ओके, सो कॉन्फिडरेशन ऑफ वुमन एंटरप्रेनर्स यांच्या या संस्थेच्या ब्रँड अँबॅसिडर म्हणून शिल्पा रेड्डी, नॉट शिल्पा शेट्टी, इट्स शिल्पा रेड्डी. सो शिल्पा रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली. पंजाब नॅशनल बँकेच्या सदिच्छा दूतपदी एकंदरीतच विराट कोहली यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच स्वच्छ साथी. ओके, सो स्वच्छ साथीचे जे काही पोर्टल आहे तर त्या पोर्टलच्या किंवा उपक्रमाच्या अँबॅसिडर म्हणून दिया मिर्झा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो दिया मिर्झा, सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. पेटा जे काही प्रोटेक्टिंग ऑफ ॲनिमल च्या संदर्भाने जी संस्था आहे तर त्याचे देखील दिया मिर्झा हे ब्रँड अँबॅसिडर होते. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. CRPFच्या ब्रँड अँबॅसिडरपदी PV सिंधू यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर अरुणाचल प्रदेशच्या पर्यटन सदिच्छा दूत म्हणून सलमान खान. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे. अरुणाचल प्रदेशच्या पर्यटन सदिच्छा दूत म्हणून सलमान खान यांची नियुक्ती करण्यात आली. तर जे काही रंग महोत्सव अरुणाचल प्रदेशमध्ये रंग महोत्सव आहे त्यावर देखील प्रश्न पुढे दिलेला आहे. रंग महोत्सव, सो या रंग महोत्सवाचे सदिच्छा दूत म्हणून एकंदरीतच पंकज त्रिपाठी. ओके, सो पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, यासोबत लक्षात ठेवायचं सोनू सूदच्या बाबतीत ते थायलंड टुरिझमचे किंवा थायलंड या देशातील जे काही पर्यटन आहे तर त्या पर्यटनाचे एकंदरीतच 2024मध्ये त्यांची ब्रँड अँबॅसिडर यापदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न परत नियुक्तीच्या संदर्भाने या ठिकाणी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले सतीश कुमार यांच्याविषयी प्रश्न विचारलेला आहे. खालील योग्य विधानांचा विचार करा व अचूक पर्याय निवडा. अविधान आहे ऑगस्ट 2024मध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सतीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. ब आहे यापूर्वी जया वर्मा सिन्हा ह्या रेल्वे मंडळाच्या पहिली महिला अध्यक्ष ठरल्या होत्या. सो या ठिकाणी आपल्याला योग्य अर्थात बरोबर विधान कुठलं आहे त्या फाइंड आउट करायचं आहे. फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, अ आणि ब दोन्ही योग्य, अ आणि ब दोन्ही अयोग्य. आता सतीश कुमार रेल्वे मंडळाच्या अध्यक्षपदी. सो रेल्वे मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लक्षात ठेवायचे आहे. 2025मध्ये कोण आहेत तर सतीश कुमार हे आहेत, अर्थात सतीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचा कार्यकाळ मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीच्या आदेशानुसार 1 सप्टेंबर म्हणजेच या सप्टेंबर मंथपासून आणखी एका वर्षासाठी वाढवण्यात आलेला होता. सप्टेंबर 2024 ते 1 सप्टेंबर 2025पर्यंत असा त्यांचा कार्यकाळ होता. ते आता साधारणतः 31 ऑगस्ट 2026पर्यंत किंवा एकंदरीतच पुढील आदेश येईपर्यंत ते आपल्या पदावर राहतील. सतीश कुमार हे 1986 बॅचचे एकंदरीतच इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स या सर्व्हिसेस अंतर्गत किंवा या तुकडीतील एक अधिकारी आहेत. रेल्वे मंडळाच्या इतिहासातील अनुसूचित जाती प्रवर्गातील पहिले अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ठरलेला आहे. सो एक लक्षात ठेवायचं आहे. द हिंदूमधील स्टेटमेंट आहे. सो लक्षात ठेवायचं आहे अनुसूचित जाती प्रवर्गातील पहिले अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ठरलेले आहेत सतीश कुमार. यापूर्वी जया वर्मा सिन्हा ह्या रेल्वे मंडळाच्या पहिली महिला अध्यक्ष ठरलेल्या होत्या. सो त्यांची जागा आता सतीश कुमार यांनी घेतलेली आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता जे प्रश्नात दिलेलं होतं ऑगस्ट 2024मध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सतीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. जे विधान असणार या ठिकाणी जे दिलेलं आहे ते योग्य असणार आहे. यासोबतच जया वर्मा सिन्हा यापूर्वी जया वर्मा सिन्हा रेल्वे मंडळाच्या पहिली महिला अध्यक्ष ठरल्या होत्या. सो हे देखील बरोबर आहे. सो अ आणि ब दोन्ही योग्य आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे आता एक निवडणुकीच्या अनुषंगाने आणि विशेषतः अमेरिकेतील निवडणूक प्रचंड गाजलेली होती. सो त्या अनुषंगाने जे
दुसऱ्यांदा डोनाल्ड ट्रम्प निवडून आलेले आहेत, तर त्यावर देखील एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न काय आहे तर अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी किंवा अमेरिकेत राष्ट्राध्यक्षासाठी पार पडलेल्या निवडणुकीच्या निकालासंदर्भात योग्य विधाने ओळखा. यात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले. त्यानंतर ब विधान आहे ते अमेरिकेचे 49वे राष्ट्राध्यक्ष ठरले. क आहे वयाच्या 78व्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणारे सर्वात वयस्कर व्यक्ती ठरले आहेत. आणि ड विधान आहे ते यापूर्वी 45वे राष्ट्राध्यक्ष राहिलेले होते. ओके, आपल्याला योग्य विधाने या ठिकाणी कोणते आहेत ते ओळखायचं आहे. आता डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आहेत. सो लक्षात ठेवायचं त्यांचा पक्ष कुठला आहे तर रिपब्लिकन पक्ष आहे. आणि त्यांनी कोणाचा प्रभाव केला तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा त्यांनी पराभव केलेला आहे. सो कमला हॅरिस यांचा पराभव करून ते दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत. सो 47वे राष्ट्राध्यक्ष ठरलेले आहेत. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. जे ब विधानामध्ये 49वे दिलेलं होतं तर ब विधान या ठिकाणी चुकीचे असणार आहे. वयाच्या 78व्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले सर्वात वयस्कर व्यक्ती ते आता ठरलेले आहेत. सो ते एक लक्षात ठेवायचं. जे क विधानात दिलेलं आहे सो क विधान या ठिकाणी योग्य असणार आहे. सो सर्वात वयस्कर व्यक्ती ते ठरलेले आहेत. आणि 130 वर्षामध्ये किंवा 130 वर्षाच्या काळात राष्ट्राध्यक्ष पदावर परतणारे ते पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरलेले आहे. सो लक्षात ठेवायचं दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून होणारे ते 130 वर्षाच्या काळामध्ये पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष ठरलेले आहेत. ओके, यापूर्वी 130 वर्षाआधी आय थिंक ओके, सो नाव आठवत नाही. याआधी 2017 ते 2021 या कालावधीमध्ये 45वे राष्ट्राध्यक्ष ते ठरलेले होते. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो 45वे राष्ट्राध्यक्ष ते ठरलेले होते. उपराष्ट्राध्यक्षपदी JD व्हॅन्स यांची नियुक्ती झालेली आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना साधारणतः 4 वर्षाचा कार्यकाळ मिळतो, परंतु अध्यक्षाला केवळ 2च वेळा सो 2 टर्मसाठी त्यांना या ठिकाणी अध्यक्ष किंवा राष्ट्राध्यक्ष होता येतो आहे. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. अध्यक्ष हा फक्त 2च वेळा त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो. भारतामध्ये एकंदरीतच कितीही वेळा यासाठी असंही विशिष्ट मर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली नाही. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात. अमेरिकेच्या अध्यक्ष ओके, सो आताच आपण बघितलं. हे जे काही स्टेटमेंट आहे ते आय थिंक रिपब्लिकन पक्षाच्या संदर्भात असेल. रिपब्लिकन पक्षाच्या संदर्भात सो लक्षात ठेवायचे, कारण याआधी देखील बराक ओबामा असतील, जॉर्ज बुश असतील, हे 2 टर्मसाठी पदावर आलेले होते. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे आणि एक्सपेक्टेड जुलै 2025मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा कुलगुरूपदी पहिली महिला कुलगुरू म्हणून यांची नियुक्ती झाली असा प्रश्न आहे. नजमा खातून, प्रोफेसर उमा कांजीलाल, त्यानंतर आहे शांतिश्री पंडित आणि नुपूर कुलश्रेष्ठ. सो कोणाची अलीकडे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी पहिली महिला कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 प्रोफेसर उमा कांजीलाल. ओके, सो प्रोफेसर उमा कांजीलाल या प्रश्नाचा योग्य
पर्याय असणार आहे. आता प्रोफेसर किंवा प्राध्यापक उमा कांजिला यांच्याविषयी जर आपण बघितलं तर या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्त झालेल्या पहिली महिला कुलगुरू ठरलेल्या आहेत आणि त्या मुळात किंवा मूळ कुठले आहेत तर मूळचे ते दिल्लीचे आहेत आणि कानपूर क्राइस्ट चर्च कॉलेजमधून त्यांनी MA तर जिवाजी विद्यापीठातून त्यांनी PhD प्राप्त केलेले आहे. 1984 ते IIT कानपूर येथे संशोधन सहाय्यक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी केलेलं होतं. सो IIT कानपूरमध्ये देखील त्यांनी संशोधन सहाय्यक म्हणून कार्य केलेलं आहे. 25 जुलै 2024 पासून त्या इग्नूच्या कार्यभाग कुलगुरू सो कार्यभाग नसून ते कार्यवाहक आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं. सो कार्यवाहक कुलगुरू म्हणून त्या काम करत होत्या. आता इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ ज्याला शॉर्टमध्ये इग्नू म्हटलं जातो आहे, याची स्थापना 1985 करण्यात आलेली आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. जगातील सर्वात मोठे मुक्त विद्यापीठ ते ठरलेले आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. जगातील सर्वात मोठे मुक्त विद्यापीठ आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाअंतर्गत एक केंद्रीय विद्यापीठ म्हणून ते कार्यरत आहे आणि मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे. ते एक लक्षात ठेवायचं आहे. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 उमा कांजिलाल. त्यानंतर पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे रश्मी शुक्ला यांच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील पहिली महिला पोलीस महासंचालक यांच्याबद्दल आपल्याला योग्य विधान या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. अविधान आहे त्या 1988 बॅचचे IPS अधिकारी आहेत. सो अविधानात गेलेलं आहे की त्या 1988 बॅचचे IPS अधिकारी आहेत. ब आहे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होण्यापूर्वी ते सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक म्हणून काम पाहिलेले आहे. त्यानंतर क विधानात आहे राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त असताना त्यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप लावण्यात आले होते. सो रश्मी शुक्ला यांच्याबद्दल आपल्याला योग्य विधान कुठले आहेत ते फाइंड आउट करायचं आहे. आता रश्मी शुक्ला यांच्याविषयी जर आपण बघितलं तर रश्मी शुक्ला ह्या 1988 बॅचच्या महाराष्ट्र कॅडरच्या एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत. सो सध्या त्या महाराष्ट्राच्या पहिली पोलीस महासंचालक म्हणून पदावर कार्यरत आहेत. राज्याच्या इतिहासात या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या आहेत. त्यांचा जन्म 30 जून 1964 मूळ उत्तर प्रदेशात झालेला आहे. मात्र संगोपन व शिक्षण मुंबईमध्ये पूर्ण झालं. एल्फिन्स्टन विद्यापीठातून एकंदरीतच त्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे आणि मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. नाशिक, औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर, सातारा व पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यात पोलीस अधीक्षक, तर मुंबईचे पोलीस उपायुक्त, त्यानंतर अतिरिक्त आयुक्त, संयुक्त आयुक्त किंवा जॉईंट कमिशनर म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. केंद्र शासनाचा महत्त्वाच्या पदावर नियुक्ती, तर त्यामध्ये केंद्रामध्ये त्यांनी CRPFचे अतिरिक्त महासंचालक 2021 आणि महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक होण्याआधी ते सशस्त्र सीमा बलाचे सशस्त्र सीमा बलाचे SSBचे ते महासंचालक होते 2023-24 या कार्यकाळासाठी. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. 2005 राष्ट्रपतींचा पोलीस पदक उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना मिळालेलं आहे. पुणे येथील कार्यकाळामध्ये बडी कॉप नावाची जी काही योजना आहे तर ती त्यांनी सुरू केलेली होती. SID स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट या डिपार्टमेंटचे प्रमुख असताना किंवा आयुक्त असताना राज्यातील राजकीय नेत्यांचा फोन टॅपिंग प्रकरणी त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले होते आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्यावर FIR देखील नोंद करण्यात आलेले होते. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. सो महाराष्ट्राच्या पहिली महिला महासंचालकपदी नियुक्त झालेल्या रश्मी शुक्ला यांच्याबद्दल योग्य विधाने कुठले आहेत ते ओळखाचा प्रश्न विचारण्यात आलेला होता. अविधान आहे त्या 1988 बॅचचे IPS अधिकारी आहेत
आताच आपण बघितलं 1988 बॅचचे ते IPS अधिकारी आहेत. सो जे विधान आहे ते बरोबर असणार आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होण्यापूर्वी ते सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक होते. SSBचे महासंचालक होते, हे देखील आपण बघितलेलं आहे. त्यामुळे ब विधान या ठिकाणी योग्य असणार आहे. आणि क विधानात दिलेलं आहे, राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त असताना त्यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप लावण्यात आलेला होता. सो हे देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, सो अ, ब, क तीनही पर्याय किंवा तीनही जे विधान आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. सो पर्याय क्रमांक 3 अ, ब, क या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता एक या ठिकाणी जे ऑप्शनमध्ये राहिलेलं होतं तर त्याच्यामध्ये आपण बघूया प्रश्न क्रमांक 12. याच्यामध्ये आपण इग्नूच्या बाबतीत बघितलेलं होतं. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी पहिली महिला कुलगुरू प्राध्यापक किंवा प्रोफेसर उमा कांजीलाल ठरलेले आहेत. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये जे दिलेलं आहे प्रोफेसर नजमा खातून, सो यांच्याबद्दल लक्ष ठेवायचं आहे. त्यांचं एकंदरीतच एकच मिनटं. सो जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचा त्या पहिली महिला कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो प्राध्यापक नजमा खातून. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न एकंदरीतच वन लाईनर स्वरूपाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. गुगलचे मुख्य तंत्रज्ञ म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली असा प्रश्न आहे. प्रभाकर राघवन, तुलसी गबाड, कास पटेल, जयदीप भट्टाचार्य. आता गुगलचे मुख्य तंत्रज्ञ गुगलचे जे काही चीफ टेक्नॉलॉजिस्ट म्हणून प्रभाकर राघवन यांची नियुक्ती करण्यात आली. सो एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यासोबतच काही वन लाईनर या ठिकाणी दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉक्टर शिवकुमार कल्याणरमन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. एकच मिनटं, सॉरी मी या ठिकाणी जे सांगितलेलं आहे की नजमा खातून यांची नियुक्ती जामिया मिलिया, तर ते जामिया मिलिया नसून अलीगढ मुस्लिम, त्या आठवत नव्हतं मला, अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या कुलगुरू पहिली महिला कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो नजमा खातून यांच्या संदर्भात लक्षात ठेवा. नजमा नसून ते नैमा आहे. ओके, सो नैमा खातून. सो अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिली महिला कुलगुरू म्हणून या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. इट्स नॉट अ जामिया मिलिया. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ते आठवतच नव्हतं नाव मला. सो त्यानंतर आपण सो आपण बघत होतो काही वन लाईनर या ठिकाणी. याच्यामध्ये अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉक्टर शिवकुमार कल्याणरमन यांची नियुक्ती करण्यात आली. सो ते एक लक्षात ठेवायचं. यासोबतच भारताच्या राष्ट्रपतींची पहिली महिला ADC म्हणजे 8D कॅम्प म्हणून, किंवा जे राष्ट्रपतींना वेगवेगळ्या कामामध्ये सहकार्य करत असतात, तर त्यांना या ठिकाणी ADC म्हटलं जातो, ज्याला 8D कॅम्प. ओके, सो पहिली महिला म्हणून किंवा पहिली महिला ADC म्हणून राष्ट्रपतींसाठी यशस्वी सोलंकी, सो यांची नियुक्ती करण्यात आली. सो ते लक्षात ठेवायचे, यशस्वी सोलंकी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 80व्या संयुक्त राष्ट्र महासंघाच्या बैठकीसाठी नियुक्त अध्यक्षा अन्नालेना बेरबॉक. सो लक्षात ठेवायचं आहे, 80व्या संयुक्त राष्ट्र महासंघाच्या बैठकीसाठी जे काही जनरल असेंब्लीची बैठक आहे, तर
त्या बैठकीसाठी जे अध्यक्ष निवडले गेलेले आहेत तर त्या जर्मनीच्या अन्नालेना बेरबॉक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर नालसाच्या कार्यकारी अध्यक्ष आपण आताच बघितलं सूर्यकांत यांची नियुक्ती करण्यात आली. विमा नियामक विकास प्राधिकरणाचा आजीव सदस्य, सो लक्षात ठेवायचं आहे, विमा नियामक विकास प्राधिकरणाच्या आजीवन सदस्य म्हणून स्वामीनाथन अय्यर यांची निवड झालेली आहे. ओके, सो आजीवन सदस्य म्हणून स्वामीनाथन अय्यर यांची निवड झालेली आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. यासोबतच जे आपण बघितलं, आय थिंक अजय शेठ हे या विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष ठरलेले होते. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि आजीव सदस्य किंवा आजीवन सदस्य म्हटलं तर स्वामीनाथन अय्यर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर राष्ट्रकुल देशांचा जे काही कॉमनवेल्थ नेशन आहे तर त्यांच्या सचिवपदी पहिली महिला आफ्रिकन, सो पहिली आफ्रिकन महिला यांची नियुक्ती झालेली आहे. आणि ते कोण आहेत तर शर्ली बॉचवे. ओके, सो शर्ली बॉचवे घाना देशातील आहेत. सो त्यांची या ठिकाणी राष्ट्रकुल देशांच्या राष्ट्रकुल देशांचे जे काही कॉमनवेल्थ नेशन आहेत तर त्या कॉमनवेल्थ नेशनच्या सचिवपदी पहिली आफ्रिकन महिला शर्ली बॉचवे या ठरलेल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी आलोक जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. सो राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ जे आहे, नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर बोर्ड, तर त्या ॲडवायझरी बोर्डच्या अध्यक्षपदी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आलोक जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 35व्या परराष्ट्रीय सचिव म्हणून विक्रम विसरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारताच्या बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी मनन कुमार मिश्रा, सो लक्षात ठेवायचं आहे मनन कुमार मिश्रा यांची फेरनिवड झालेली आहे. सो जे काही वन लायनर आहे ते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आणि या लेक्चरमधील शेवटचा प्रश्न, अरुणाचल प्रदेश रंग महोत्सव 2024च्या या महोत्सवाचे सदिच्छा दूत किंवा ब्रँड ॲम्बॅसडर म्हणून यांची निवड करण्यात आलेली आहे. सो कोणाची निवड करण्यात आली? मनोज बाजपेयी, पंकज त्रिपाठी, त्यानंतर आहे सोनू सूद, अमिताभ बच्चन. ओके, सो बॉलिवूड स्टार पंकज त्रिपाठी अपॉइंटेड ॲज द फेस्टिवल ॲम्बॅसडर ऑफ द अरुणाचल प्रदेश. आणि कोणतं फेस्टिवल आहे ते रंग महोत्सव. सो रंग महोत्सवासाठी अरुणाचल प्रदेश सरकारद्वारे एकंदरीतच पंकज त्रिपाठी यांची सदिच्छा दूत म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आता दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता आणि त्या या ठिकाणी दिल्लीच्या चौथी महिला मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली. सो विजया रहाटकर लक्षात ठेवायचं आहे आपल्या महाराष्ट्रातील आहेत आणि त्या एकंदरीतच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष देखील होत्या. नाटो संघटनेच्या सचिवपदी, जे काही नाटो संघटना आहे तर या संघटनेच्या सचिवपदी मार्क रूट यांची निवड झालेली आहे. 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी अरविंद पनगारिया. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून लेफ्टनंट जनरल अनिल चव्हाण यांची निवड झालेली आहे. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. यासोबतच DRDOचे जे काही अध्यक्ष आहेत तर समित कामत यांची DRDOची अध्यक्षपदी निवड झालेली आहे. ओके, सो समीर कामत. त्यानंतर यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नील मोहन यांची नियुक्ती करण्यात आली. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्षपदी PT उषा. सो भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी PT उषा यांची निवड झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कपिल सिब्बल यांची नियुक्ती करण्यात आली. लक्षात ठेवायचं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कपिल सिब्बल, जे काही काँग्रेसचे नेते आहेत आणि तज्ज्ञ असे वकील असलेले कपिल सिब्बल यांची नियुक्ती करण्यात आली. युनिसेफ इंडियाच्या सदिच्छा दूत म्हणून करीना कपूर खान यांची निवड झालेली आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या आंतरिक न्याय परिषदेची, ज्याला युनायटेड नेशन इंटरनल जस्टिस काउन्सिल म्हटलं जातो, सो त्याच्या अध्यक्षपदी भारतीय न्यायमूर्ती सर्वोच्च एकंदरीतच या ICJ ज्याला इंटरनॅशनल जस्टिस काउन्सिल किंवा इंटरनॅशनल जस्टिस कोर्ट म्हटलं जातो, सो त्याचे जे भारतीय न्यायमूर्ती आहेत, न्यायमूर्ती मदन लोकुर, सो यांची या ठिकाणी संयुक्त राष्ट्राच्या
आंतरिक न्याय्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो असे काही महत्त्वाचे वन लायनर आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. यासोबतच आपण 15 प्रश्न, या व्यतिरिक्त जे काही राजकीय घडामोडी असतील, आर्थिक घडामोडीच्या अनुषंगाने ज्या नियुक्त्या असतील, जे या ठिकाणी आपण घेतलेले नाही, त्या आधीच आपण त्या घडामोडी कव्हर करताना किंवा प्रश्न कव्हर करताना आपण बघितलेलं आहे. ओके, सो आपण नियुक्त्या या ठिकाणी या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण निधन वार्ता संदर्भाने जे महत्त्वपूर्ण पर्सनॅलिटीज आहेत तर त्यांचं निधन झालेलं आहे. सो त्या अनुषंगाने आपण प्रश्न बघूयात आणि त्यांचं त्या माध्यमातून आपण रिवाईज करूयात. ओके, सो थांबूया या ठिकाणी. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, धन्यवाद.